सांगली जिल्ह्यात येत्या 6 महिन्यात मोठा प्रकल्प उभारू अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली। त्याचबरोबर सांगलीमध्ये हळदीचे उपकेंद्र देखील उभारले जाईल अशी घोषणा देखील मंत्री सामंत यांनी केली। सांगलीमध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने आयोजित उद्योग व व्यापार परिषदेमध्ये ते बोलत होते। सांगलीच्या असणाऱ्या जिल्ह्यातील MIDCच्या मूलभूत सुविधांचा असणारा प्रश्न लवकरच सोडवला जाईल व जगभर मिरज आणि कुपवाड MIDCच्या बाबतीत असणाऱ्या रस्त्यांसाठी 18 कोटी देण्याचा देखील मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्योग व व्यापार परिषद पार पडले। या प्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह उद्योजक व व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। मला असं वाटतं की मी स्वतः सांगलीमध्ये त्या इंडस्ट्रीजला घेऊन येणार आहे पुढच्या महिन्याभरामध्ये। तर मी नाही आलो तर त्याला पाठवणार आहे। पण हे सगळं करताना मी जसं मगाशी भाषणामध्ये बोललो की थोडी मानसिकता आपली सगळ्यांची सकारात्मक असणं गरजेचं आहे। आता डिफेन्सचा प्रोजेक्ट येणार म्हटल्यानंतर त्याचे काही नियम आहेत, त्याच्यानंतर त्या डिफेन्सच्या बाबतीत संरक्षणाचे काही नियम आहेत, तर त्या सगळ्या गोष्टीला आपण प्रतिसाद दिला पाहिजे। तो नसेल तर फूड प्रोसेसिंगवर अजून काय होऊ शकतं का हे देखील आपण या परिसरामध्ये बघू। परंतु येत्या 6 महिन्यात वर्षभरामध्ये एखादी चांगली इंडस्ट्री या जिल्ह्यामध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न करू।